पालखी गाठायला ट्राय करू। पूर्ण एकदम जोरात चालू, टॉप स्पीड टाकला डायरेक्ट। आपण पटापट पुढे जाऊ की आता सिटीमध्ये पोहोचले। तर तुम्ही स्क्रीनवर बघितलं असेल का आपलं दर्शन झालेलं आहे। एकदम कच्ची भाऊ साईराम कर ना, साई माय सकाळ बोल साईराम। साईराम भाऊचे गुतली गाडी। सर्वांना साईराम। आजचा जो दिवस आहे शेवटचा दिवस आणि पूर्ण वर्षभराची जी इच्छा होती, जी साईबाबांच्या दर्शनाची ओढ होती, ती आज पूर्ण होणार आहे। 6 दिवसाची जी आमची मेहनत आहे, जे आम्ही रोज चालतोय, एक 20-20, 30-30, 40-40 किलोमीटर आम्ही रोजचा पल्ला गाठतोय, ते आज सार्थकी लागणार आहे। आणि आता दुपारचा जो ठिकाण आहे तो आपला डोहाळे गाव आहे, तिथे आपल्या जेवणाचा मुक्काम असणार आहे। आणि आता आपल्यासोबत हे भरपूर पब्लिक आता पालखी पुढे गेले, आम्ही राहिलो मागे। आणि आता आपण पालखी गाठायला ट्राय करू। पूर्ण एकदम जोरात चालू, टॉप स्पीड टाकला डायरेक्ट। आपण पटापट पुढे जाऊ। 25 किलोमीटर तरी अक्रॉस जायचं आज। आणि जो पहिला दुपारचा ठिकाण आहे तो 15 किलोमीटरवरती आहे। संध्याकाळी आम्ही पोचू शिर्डीमध्ये। आता आपण एक अर्धा पार केलं, अर्धा मीन्स नाश्त्याचा डिस्टन्स आहे जो 5 किलोमीटर आहे, तो आपण 3-4 किलोमीटर आलेलो आहे। आणि आता फक्त 1 किलोमीटर राहिलं आहे, तिथे आपण नाश्ता आहे आज। मिसळ आहे, मिसळ आहे, पावभाजी आज, पावभाजी फुल एकदम। मित्रांनो रस्त्यात चालताना पडला, याच्या पाटणाला बघा किती या लागल्या लिच्या, डोका बिका मागला लिचे। आता आपण नाश्त्याच्या ठिकाणी जे सायले गाव आहे तिथे आपण पोहोचलेलो आहे। आपली मंडळी बघा किती आहे जमलेली, बघा तिकडे सगळे आधी झालेले आहेत। पालखी पण आता पोहोचलेली आपली। आणि आता आपण पालखीच्या जोडीला इथून प्रस्थान करणार आहे। हर्षित बघा, हर्षित फोटो घेतली त्यांनी दिले हो दादानी। हे बघा इथं काय आज नाश्ता बघूया आपण। नाश्ता काय आहे? मिसल मिसल काय मिसल म्हणजे आपल्याला पावभाजी खोटा सांगितलं। म्हणजे काय आहे नाश्ता आज? मिसल पाव जोरात बाहेर आज। जास्त पाव नका खाऊ रे, जास्त खाऊ दे ना साहेब बघताना। नंतर मी खातो नंतर। हा मग काकाने डिश वाटायला घेतल्यात। हे बघा आपली पालखी आधीच पोहोचलेली इथे भाव्यासोबत आलता पालखीच्या। भाव्या कधी पोहोचले पालखी इथे? पालखीला अर्धा-पाऊण तास झाला। अर्धा तास झाला म्हणजे आम्ही मागेच होतो। तुम्ही बरेच मागे होते। आम्ही आलो पटकन कव्हर करत आलो। गाडीमध्ये आलो। मी गाडीमध्ये आला का? नाश्ता केला का? नाश्ता केला का? केला। एक नंबर मिसळ आहे, खाऊन बघा। खाऊन बघा ते कशी येते खायला, आता आपल्याला टेस्ट करायला लागेल। तेच तुम्ही खाऊन बघा। आम्ही लगेच 2 खाल्ले। हा का? इथले मिसळ खायला हे बघा घेतले ना दिले। आणि निल्याने मिसळ त्याच्या टी शर्टला खायला दिले। डेंजर। आणि या पोरा ओमकार राहून एवढे घालत का?
घ्या अननस. हे कसे आहे अननस कसं आहे? सुट्टे ते 10 रुपये. एक नंबर. आजच्या ठिकाणावरून आम्ही निघालोय आणि का माहिती नाही का आज पाय जड होते. रोमकर आता किती किलोमीटर राहिलाय? जेवायच्या ठिकाणी 10 किलोमीटर आहे हां आणि शिर्डी देवस्थान 16 किलोमीटर आहे. अच्छा. बघा आता फक्त शिर्डी 14.5 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता आपण चालतोय पालखी पुढे. 9 किलोमीटर पिंपळची वस्ती आता. 9 नाही 6 किलोमीटर आहे फक्त 6 किलोमीटर. आपण पटापट पाय टाकत पुढे जाऊ. हां बघ बोल आता. आता आम्ही वाटेत येत आम्हाला एक वासरू दिसलंय. आदात वासरू असेल पण खूप. आदत म्हणजे काय? आदात म्हणजे बच्चा. काढलं का? आदत आहे का? काढले दात. इथं दात दाखव. हे बघ असं बारीक दात असेल ना त्या दात जे याच्या वरती काढील ना दोन दात होईल. हां तर बघू काय का चालतो कसा बघायला घेतलं. इकडे घे बघा. आम्ही चाललोय कम से कम 10 किलोमीटर चाललो असेल. तर आराम करायला येत आहे. तर आपली मुलं चिप्स वगैरे काय खातात नाही चाले करतात. बोला मामा पाणी सोडून द्या. आत्मना तात्या या ओमला ओम पेटवला. ओम खूपच नाही त्याच्या पुढचा तुम्हाला माहीतच असेल. आता बोलू नाही शकत त्याबरोबर डॉट द्या तुम्ही. हो ओम पेटवला. ओम आता किती राहिला डोराले काका इथून? 3 किलोमीटर बाकी आहे. आता 3 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. तिथं जेवण आहे आपला. चला निघूया आपण इथून. रस्त्यात चालता बंटाचा पाय जरा जास्त दुखायला लागला म्हणून त्याला बोललो आपण कुठं दुकान आहे तिथं जाऊन आपण स्ट्रेचिंग करू. बघू शकतो कसा तो जरा बेकाराची वाट लागली बंट्याची पण. आता आमची पण लागली. आम्ही पण बसलो होता आणि इकडे लगेच पाणी म्हणून पुढच्या वाटेला लागलो. 2-2.5 किलोमीटर राहिला. मित्रांनो 1 किलोमीटर राहिला आता आणि हालत खूप बेकार झाली. बघा अजून बेकार हालत झाली. आम्ही झोपलो डायरेक्ट. आता एक 5 तास आराम करू आणि मग निघू पुढे. आताचे वाजले 1:30 वाजलेत आणि त्यांनी टाईम दिला का 3 पर्यंत पालखी शिर्डीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण आता पटकन 5-10 मिनिटं आराम करू. 2 वाजेच्या आधी पोचायचा ट्राय करू. आता आपण मित्रांनो दिवसाची धडपड करून आपण आता आपल्या पालखी थांब्यावरती पोचलो आहे. इथे आपले भरपूर लोक आलेत वाशिंदवर ना पाहुणे. तर बघा इथे पोचलोय आता. पालखी तर आपली कधीच पोचले. 1 अर्धा तास झाला असेल पालखीला पोचून. आपल्याला थोडा लेट झाला पोचायला. आराम करत 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 थकत आलो आहे आपण इथपर्यंत आणि आता बघूया तिकडे कसं काय आहे. मित्रांनो हॉलच्या साईडला आईस्क्रीमचं दुकान टाकलं आहे. आईस्क्रीम कशी बघू आपण. माझी आईस्क्रीम. आता आम्ही हॉलमध्ये विश्रांतीसाठी थांबलो आहे. तर विश्रांती झाली का आरती होणार आणि आरती झाली की लगेच जेवायला लाईन लागणार. तर जेवण स्टार्ट झालेलं आहे आपला. भात घेऊ आता पहिले. भात दे सौरभ भाऊ भात दे. एका हातात होईल का पण ते घे ताट पकड. हा घे भात घे. थांब लाईनीमध्ये पुढं चल. दाल दाखव. एवढं नको. आता मी पण आहे.
अरे राक्षस सारखं जेवतो काय परत घेऊ ना दाल चना दाल कोबी हे काय मिरची बटाटा हे केव्हा अजून एक ना भारी झालाय इथे इथे याच्यात हे टाकत दे ना. तर आपल्याला ताट वगैरे भेटलेलं आहे. आता आपण जेवायला बसलो. बघा कसे बसले बघा जेवायला. जेवण टेस्ट कशी हात पण झालाय चांगला. नाही बोल जेवण झाला. जेवण कसं होतं? तू बोल. खूप छान. तू बोल. जेवणामध्ये जेवणामध्ये काय काय होतं? कोण बनेगा करोडपती. आता आम्ही तो आमचा पालखी थांबा होता शेवटच्या ठिकाणाचा डोराळे मधला. तिथून आपण निघालो शिर्डीच्या दिशेने. आता पालखी वगैरे आपल्या जोडीलाच येईल. आता ते निघालेत पालखी पण निघाले. आपण त्यांच्यासोबत चाललोय. बघा आपण डोरावले गावाची कमान क्रॉस करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. साईराम. हे बघा काय लिहिलं बघा. साई लिहिलं बघा. इथे रस्त्यात भेटणारे जे लिच्छ आहेत त्यांच्यापासून त्यांनी डोक्यावरती साई लिहिलंय. खूप अशी अप्रतिम अशी कलाकारी दाखवली या मुलांनी. बघा कसं लिहिलंय साई. तुम्ही वासिनवरून आपल्यासाठी भेटायला गणेश शेलार आणि रुपेश शेलार आपल्याला भेट द्यायला आले. धन्यवाद. तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद. कधी निघाले होते तुम्ही? निघालो होतो 12:30 वाजता. कधी पोचले? 2:30 वाजता आम्ही शिर्डीमध्ये होतो. जेवण वगैरे केला का? जेवण झालं मस्त जेवण. दर्शन झालं? दर्शन ना आता गेल्यावरती घेऊ आम्ही पालखी जोडीला. पालखी जोडीला. चला मग जाऊ आपण आता. चला ओम साईराम. अहो चला चला पायी. श्रीरामात स्वतः आले बाबा रोकडा. मित्रांनो आता शिर्डीच्या 2 किलोमीटर आधी आपण थांबलेलो आहे. आता आपली पालखी आली बघा. मित्रांनो आता पालखी आपली शिर्डीच्या 2 किलोमीटर आधी आहे. आता इथून पालखी आता साठी थांबली इथे मागे बघा. आणि इथून आता पालखी डायरेक्ट खंडोबाच्या मंदिरात जाणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट शिर्डीच्या साईबाच्या मंदिरात. आणि वाशिमवरून बघा आपल्यासाठी जयवंत काका आलेले आणि हर्षिता आले. हाय हर्षिता. कधी निघाले तुम्ही? 1 वाजता निघाले. पालखी सोबत आले. आता कुठे जायचं आहे? आपली पालखी आज शिर्डीमध्ये दाखल होणार आहे. तुला कसं वाटतंय? एकदम बरं वाटतंय. 6 दिवसाचा प्रवास एकदम सर्व सुखाचा झालाय आपला भावा. साईंच्या कृपेने 6 दिवस आपल्या आनंदात गेलेले आहेत. खूपच आनंदात गेलेत. खूप मजा आता कसं वाटतं तुम्हाला? आता तर खूप बरं वाटतंय कारण की आता आपण बाबाच्या चरणाशी जाऊ दर्शनाच्या इथे. आता बघूया कसं काय पुढचा. आता अजून आपल्याला लागेल मला वाटतंय 15 ते 20 मिनिटं पोचायला. तर आपल्या फुल आता एन्जॉय करायचं आहे. आता फुल नाचायचं आहे आपल्याला. आता एक 15 मिनिटात आपण शिर्डीमध्ये दाखल होणार आहे. 100% आता शिर्डीमध्ये पोहोचले. नारळ फोडून घ्या. आमच्या वाशिमचे साहेब दर्शनाचे अध्यक्ष काकाजी काटोले सक्सेसफुली सरकारी सर्वांना आणि आता
जामनगर नुरानी मस्जिद पालखी आता खंडोबाच्या मंदिरात जाणार आहे. पहिले खंडोबाच्या मंदिरात जाते, नंतर साईबाबाच्या मंदिरात जाते. आता पहिले आपण खंडोबाच्या मंदिरात प्रस्थान करणार आहे. पालखीचे मंदिर हा बघा खंडोबाचं मंदिर आलेलं आहे आणि इथं पालखी आतमध्ये जाणार आहे. चला साईराम साईराम एलकोट एलकोट आनंदाचा जय मल्हार एलकोट एलकोट आनंदाचा एलकोट एलकोट आनंदाचा सद्गुरु नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा सौभाग्यदाता जीवा देवाचा विसावा आरती साई बाबा. एलकोट एलकोट
यज्ञम नारायणाने आत्मं केशवं रामदानायकं श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं रामचंद्रं हरे राम 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 हरे 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 कृष्णा राधा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मल्हार एलकोट सदानंदाचा जय मल्हार एलकोट खंडोबा मंदिरातून पालखी आता साईबाबाच्या मंदिरात जाणार एकदम एलकोट एलकोट जय मल्हार साईनाथ महाराज की जय जय मल्हार तिथे आपले 2 नंबर गेटच्या पुढे आपण पालखीचं तिथे समारोप घेतो म्हणजे कसं पालखीचं आणि श्रींच्या पादुका आणि बाबांची मूर्ती हे घेऊन आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी बाबांची पादुका आणि मूर्ती आपण घेऊन पालखीला लाईनी लागणार मग नंतर मग पालखी आपण मागे ठेवतो मग आता पादुका आणि आपण आता जी मूर्ती आहे तर हे पादुका आणि हे मूर्ती आहे ती आपण घेऊन जाणार आहेत लाईनीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला बाबांच्या शेवटच्या दर्शनाचं सगळ्यांनी घ्यायला घेतलं बाबांना निरोप द्यायला घेतलं साईंना निरोप द्यायला घेतलं साईंचं शेवटचं कोणी साई घ्या कोणी श्याम घ्या साईनाथ महाराज पालखी आता प्रस्थान झालं आहे खंडोबा मंदिरातून साईराम साईराम साईनाथ महाराज की साईराम 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बाबा की जय महाराज जय पालखीला आता आपण निरोप दिले आणि आता लॉकरमध्ये फोन्स ठेवायला लागणार आहेत आपण फोन्स लॉकरमध्ये ठेवूया आणि मग दर्शन घेऊन पटकन बाहेर येऊया कोणी साई घ्या कोणी श्याम घ्या तर तुम्ही स्क्रीनवर बघितलं असेल का आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला जो प्रसाद भेटला आहे ते बघा आता आपण लॉकर रूममधून घेतलेले आहेत फोन्स हे बघा नको रे फोन नको हे बघा फोन्सवाले घेतलेले आहेत आपण आता आपण निवासस्थानी जाणार आहेत भक्त निवास जो साईबाबा संस्थांचा जो आहे त्या दिवसासाठी आपण वाट बघतो 6 दिवस एवढी मेहनत केली चाललो एवढा अभ्यास केला ज्यांची ओढ होती ते आता हे बघा साईराम
नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणात, साईने आणलं जगात, साईने बसवलं मानात. बाबांचा मंदिर जिथं आहे तिथे आपण पोचलेलो आहे. हा बघा साईबाबांचा मंदिर. आता काकांनी आपल्याला थोडीशी माहिती दिली. एकादशीच्या दिवशी ना का कार्तिकी एकादशीच्या दिवशी साईबाबांची 9:15 वाजता ना 9:15 वाजता शिर्डी पूर्ण गावातून पालखी निघते. बाबांची गावातून मिरवणूक असते पालखीची. आता 9:15 वाजता निघेल आणि पूर्ण फिरून येईल. त्याच्यानंतर बाबांची शेजारती होईल, जी रोज 10 वाजता होती. तर पूर्ण परिक्रमा करून आली, शिर्डी परिक्रमा का मग त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी थांबत चालतात. द्वारकामाईत येणार, इथं भजन होईल, आरती होईल आणि इथून निघेल. द्वारकामाईमध्ये पालखी असते बाबांची आणि इकडून बाबांची पादुका आणि बाबांचा सटका तो घेऊन तिथपर्यंत जाणार मिरवणूक आणि ते पालखीमध्ये ठेवून पूर्ण गावातून मिरवणूक. काकांनी जसं आपल्याला माहिती दिली त्यांना आपण धन्यवाद दिलो. काका खूप खूप धन्यवाद तुमचे. साईराम. तर आता जसं काका बोलले तसं आपण पालखीच्या जोडीला दर्शन करायचा प्रयत्न करू. आपल्याला दर्शन करायचंच आहे, कारण का असं कधी बघायला भेटत नाही आपल्याला का बाबांची पालखी निघली ना आपण त्याला जॉईन झालो. ती पण मंदिरातून निघणार आहे. हा बघा मंदिर साईबाबांचा. या मंदिरातून पालखी निघणार आहे आणि आपण त्याचं दर्शन नक्कीच घेऊ. जसं आपल्याला ते काका म्हटले की द्वारकामाईतून पालखी निघणार आहे. हे बघा द्वारकामाईच्या आपण समोर एक्झॅक्ट उभं आहे आणि ही पालखी आहे साईबाबांची. ही आता पूर्ण निघणं. हे बघा रांगोळ्या वगैरे केलेत आणि सगळी पब्लिक त्यांच्यासाठी थांबली आहे पालखी बघायसाठी. हे बघा द्वारकामाईमध्ये राम राम. मंदिर इकडे सजवलं बघा कसं पूर्ण सजवलं आणि पब्लिक बघा किती पब्लिक पूर्ण जमलेले बघायला. जो साईंचा फोटो आहे गाभाऱ्यातला तो निघालेला आहे, तुम्ही याच्यात बघू शकता. हो अल्ले माता करे आपण करतो राजांना करे देवा आमचे राजा डबे काय मित्रांनो साईंच्या गाभाऱ्यातले जे पादुका आहेत ते आता प्रस्थान झालेले मंदिरातून आणि आता ते इथे पालखी येणार इथे बसायला. पालखीमध्ये विराजमान झाले तर ते पूर्ण गावामध्ये फिरणार. तसं वाचतं आहे.
विठ्ठल मित्रांनो आता पालखी चावडीमध्ये गेली आहे. गर्दी एवढी आहे का पुढे जायला पण जागा नाही, पूर्ण पॅक झालं आहे. आता इथूनच आपल्याला चावडी बघायला लागेल. खूप गर्दी, खूप जास्त प्रमाणात. मित्रांनो जी पालखी निघाली आहे ती आता चावडीच्या येते आणि आपण एकदा ट्राय करू का आपल्याला बघायला भेटते का नाही. आता गावातलं चाललं आहे, गावातून चाललं आहे आतमधल्या साईडने, जो जिथून आपली पालखी आता येणार आहे चावडीवरून निघून गावात फिरणार आहे त्या रोडला. तर आपण विचारलं एकाला तर तो आपल्याला बोलला असं असं रोड आहे तिथून जा. आपण त्या रोडला जातोय, बघूया आता भेटतंय का नाही कसं काय. मित्रांनो त्यांनी सांगितलेलं एकदम परफेक्ट निघालंय. हे बघा पालखी. राम
दर्शन पालखीचं. जशी पालखी वाजत गाजत निघाली होती गावातनं, तर तसंच आपण आता दर्शन झालं आपलं व्यवस्थित एकदम, म्हणजे असं भारी आहे दर्शन झालं. विचार नव्हतं केलं का असं दर्शन होईल, पण बाबांचं पण दर्शन चांगलं झालं आणि बाबांची जी पालखी निघाली होती तिचं पण दर्शन अप्रतिम झालं. आणि आता आपण जेवलोय थोडंसं खाल्लं आहे आणि खाल्ल्यानंतर आता आपण धर्मशाळेत जाणार आहे. धर्मशाळेत पण म्हणणार आहे तिथे जायला टाईम होणार आहे आपल्याला, तर मग असणार नसणार सांगता येत नाही. तर आपण जाताना बघू आता कसं काय अवेलेबल असेल तर जेवू, कारण की इथे थोडं लाईट जेवलं आहे तिथे जेवू आणि नंतर तिथे निवासस्थान आहे, म्हणजे आता रात्रीचं ठिकाण तिथे भक्ती निवासमध्ये. कशासाठी थांबलो आपण सांगा जरा. तर आता आम्ही अशासाठी थांबलो आहे, राहुल दादा वाशिमवरून येतोय इथे, तो पण शिर्डीला हॉस्टेलला थांबणार आहे. तर आम्ही त्या जोडला आता निवासस्थानी म्हणजे धर्मशाला इथे जाणार आहेत. आता आम्ही त्याला घेऊन नंतर मग तो मागं जाऊ का. आणि तसेच आता आम्ही 1, 2, 6 जण आहेत आणि ते 5 जण आहेत. तसंच आम्ही आता या गाडीत बसून धर्मशाला इथे जाणार आहेत. मग तसंच आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही टमटममध्ये बसलोय आणि आता धर्मशाळेसाठी आम्ही रवाना झालो इथून. धर्मशाळामध्ये आता आमचे बॅगा घ्यायचे, बॅगा घ्यायचे, जेवायचं. मित्रांनो आता आपण धर्मशाळेत पोचलेलो आहे, ही बॅगा घेऊन चाललो आपण. आता 6 दिवसासाठी आपण वाट बघतो, 6 दिवस एवढी मेहनत केली, चाललो एवढा अभ्यास केला, ज्यांची ओढ होती ते आता हे बघा. साईराम. नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणात, साईने आणलं जगात. मला आणलं जनात साईने बसवलं मानत, मला आणलं जनात साईने बसवलं मानत, मला आणलं जनात साईने बसवलं मानत, मला आणलं जनात साईने बसवलं मानत.